महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे। हे मतदान म्हणजे निवडणूक नाही तर धर्मयुद्ध आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या या लढाईत आपण विकासाच्या पाठीशी राहा असे आवाहन बसव कल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी केले। आमदार सलगर यांनी माजी मंत्री तथा निलंगा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आशीर्वाद यात्रेत शुक्रवारी सहभाग घेतला। साकोळ, तिप्राळ, दैठणा, तळेगावदे, येरोळ, डिघोळ, चांभरगा, नागेवाडी, राणी अंकुलगाव, उजेड व जवळगा येथे भेटी देत आमदार सलगर यांनी नागरिकांशी संवाद साधला। ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना आमदार शरणू सलगर म्हणाले की माता जिजाऊ यांनी शिवरायांवर संस्कार केले, त्याच पद्धतीने रुपाताई पाटील यांनी संभाजीराव यांच्यावर संस्कार केले आहेत। एका सुसंस्कारित व्यक्तीकडे निलंगा मतदारसंघ आपणास सोपवायचा आहे। स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे, त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहिले पाहिजे। निलंगा मतदारसंघात जनतेचा आमदार संभाजीराव पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विरोधी उमेदवाराची अमानत जप्त होईल एवढा हा प्रतिसाद आहे। महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे। आपण बाजारात भाजी घेताना विचार करतो, हे तर मतदान आहे, त्यामुळे नागरिकांनी विचार करून मतदान करावे। सीमा भागाच्या सुरक्षेसाठी ही निवडणूक महत्वाची आहे। काँग्रेसला मत दिले तर आपले नुकसान होणार आहे। स्वतःच्या हाताने पोटच्या लेकराला विष पाजण्यासारखे हे असेल, त्यामुळे प्रत्येकाने विचार करून भाजपा महायुतीच्या पाठीशी राहावे असे आवाहनही आमदार शरणू सलगर यांनी केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी नईम खतीब, निलंगा, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।